तर सामन्याला सुरुवात होते इथून 4 ओव्हरचा मॅच आपल्याला पाहता येईल. म्हात्रेपाडा आणि सापाडे या दोन टीममध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये अतुल पाटील आणि त्याचबरोबर कुणाल पाटील ही जोडी पाहतोय. मागच्या मॅच मध्ये चांगला खेळ केला होता आणि याच दरम्यान विनोद पाटील यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर निलेश पाटील पण सुद्धा या मंचावरती सरचे स्वागत. तर सामना सुरू होत आहे. पहिला गोलंदाज मलंगड एक्सप्रेस. पहिलाच बॉल क्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडूचा प्रचंड वेग पाया मिळाला. ज्या पद्धतीने चेंडूची फेकी केली आहे योगेश म्हात्रे याने अतिशय चांगली होती. मात्र एस्टनच्या थोडंसं वरून हा चेंडू गेलाय त्यामुळे अतुल पाटीलला या ठिकाणी मी म्हणेन जीवनदान मिळालाय. कारण क्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडू बॅटच्या पाट्यात व्यवस्थित आला नाहीये आणि चेंडू गेलाय तो डाट. या दोन संघामध्ये पाहतोय आपण अतिशय महत्वाचा सामना. इथून मात्र जो सामना जिंकेल तो मात्र सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. आत्ताचा बॉल चांगला होता. या ठिकाणी कीपर बीट डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. मग तसं काही घडलं नाही आहे आणि तोपर्यंत एक धाव मिळाली आहे. तर पहिला चेंडू डॉट फेकला जातोय. दुसऱ्या चेंडूवरती एक धाव अंकित केली आहे. 4 ओव्हरचा मॅच पाया मिळाले त्या दोन संघामध्ये. तर जांभिवली गावचे प्रशांत पाटील यांना आम्ही मंचावरती आमंत्रित करतो. या आपण मंचावरती. तर डावकऱ्या त्याचा फलंदाज कुणाल मैदानावरती पाया मिळतो आपल्याला. आताचा बॉल चांगला होता. या ठिकाणी स्वतःचा बचाव करत असताना मात्र फटका मिळापला खेळला. एक धाव पूर्ण केली जातोय आणि क्षेत्ररक्षक येतात तोपर्यंत येथे दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली जातोय. पण त्यांना माहिती आहे दोन फलंदाजांना की आता मात्र या गोलंदाजाच्या अगेन्स्ट आपल्याला थोडासा स्वतःचा बचाव करूनच खेळ करावा लागेल. पहिल्या दिवसाचा विचार केला या स्पर्धेचा तर निशांत तेलवन मांगरोळ संघ जो क्वालिफाय झाला पहिल्या दिवसामध्ये आणि कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो जय गावदेव कोळेगाव संघ बबलू पाटीलचा संघ पाहायला मिळाला. आणि आज मात्र कोणता संघ सुपर 3 साठी क्वालिफाय होईल हे मात्र पाहणं गरजेचं असेल. पटका चांगला आहे. मिडॉनच्या वरून खेळलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल दुसऱ्या टप्प्यावरती सीमा रेषा पलीकडे. पहिला चौकार. चौकार पाहतोय कुणालच्या बॅट मधून. आताचा बॉल थोडासा बॉडीपासून दूर ठेवलाय. आउटसाइड ऑफस्टम्पला पिचिंग केली. चेंडूचा वेग पाहिला आणि फलंदाजाने मात्र फक्त बॅट आडवी केली त्यामुळे चेंडू आणखीन एक डाट घ्याय. मागच्या सामन्याचा विचार केला तर योगेश थोडासा महागडा ठरला होता. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा कुठल्या होत्या अगेन्स्ट निलेश जाधवने. मग तरी सुद्धा त्या संघाला फक्त 42 या धावसंख्येवरती थांबवलं. तर या दरम्यान जतीन स्पोर्टचे मालक यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तर या मंचावरती आपलं सहर्ष स्वागत. उदय अहिरे आपण मंचावरती यावा. तर येथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं आपण एक सावकाराला 3 चेंडू डॉट फेकले. एक एकेरी धाव आली. एक दुहेरी धाव आणि एकूण फक्त 7 धावा धावफलकावरती.
तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. फक्त 7 धावा धावफलकावरती पाळा मिळाल्या. चांगली गोलंदाजी झाली पुन्हा एकदा मात्रेपाडा टीमची. आणि ज्या नावाची चर्चा होती ते मात्र त्यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. योगेशने दुसरा गोलंदाज पाळा मिळतोय आजचे मात्रे हायवेन कडून. आताचा बॉल चांगला कॉपी बुक स्टाईलने चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये अतिशय चांगला दर्जेदार फटका होता अतुल पाटीलच्या बॅट मधून. तर पहिल्याच बॉलवरती चौका टोकत असताना पुन्हा एकदा स्विच हिट. व्हॉट अ शॉट. आणि चेंडू जाईल पुन्हा एकदा वन बाउन्स इनटू द फॅन्स फॉर 4 रन्स. असताना आताचा बॉल पुन्हा एकदा थोडेसे बाहेर निघाले. तोच क्षेत्ररक्षक निवडलाय मात्र क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात. टप्प्यावरती चेंडूला उचललाय तोपर्यंत दुसरी धाव घेत असताना आज मात्र अतुलने चांगलं इम्प्रेस केलंय. त्याच्या पाठीराखेकडनं प्रेक्षकांना या ठिकाणी चांगले फटके तिच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. पहिल्याच सामन्यामध्ये नाबाद 28 धावांची खेळी साकारली होती आणि आता मात्र पुन्हा एकदा 30 धावसंख्या पुढे नेत असताना अतुल पाटील ज्याच्या नावाने संघ ओळखला जातोय तो संघाचा तारणहार. पुन्हा एकदा फटका पाच सजवण्याचा प्रयत्न केलाय मात्र या ठिकाणी प्रयत्न फसलाय त्याचा. आणि एक डाट चेंडूची सांगता पाळा मिळतो. प्रयत्न चांगला होता अतुल पाटीलचा या ठिकाणी स्वीप करण्याचा. त्याने पाहिलं क्षेत्ररक्षक मात्र डीप मध्ये कोणी नाहीये मात्र चेंडू या ठिकाणी अजयने चांगल्या पद्धतीने हाताळला आणि एकूण धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा स्विच हिट. आत्ता मात्र चेंडूला अडवलाय. किरण मात्रे होते ते मात्र चेंडू अडवला गेलाय. जवळजवळ 3 धावा वाचवल्या आपले क्षेत्ररक्षण करत असताना. आणि याच धावा जेव्हा आपण वाचवतात तेव्हा मात्र जेव्हा बॅटिंग मध्ये आपण जेव्हा अपयशस्वी ठरतात तर त्याच धावा आपल्यासाठी मौल्यवान ठरतात. आणि तेच चित्र येते कदाचित दाखवत असताना किरण मात्रे चांगला फील्ड प्लेसमेंट लावलं होतं. अजय सुद्धा एक तेज गोलंदाज आहे. ज्या पद्धतीने चेंडूची फेकी केली जातोय. आता मात्र डावखुऱ्यातचा फलंदाज कुणाल ज्याच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पंच वाईडची खूण करत असताना एक एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव पाहा मिळतो आपल्याला. 4 षटकांचा सामना असेला आणि येथून जो जिंकेल तो मात्र सुपर 3 साठी क्वालिफाय होईल. वन टू गो. पुन्हा एकदा फटका फसला होता. जवळपास कोणी नाहीये. एक धाव कंप्लीट केली. दुसरे धावेचा कॉल दिला गेला. योगेश मात्र चेंडूवरती येतोय तोपर्यंत येते दुसरी धाव कंप्लीट केली जातोय शेवटच्या बॉलवरती. आणि शेवटच्या चेंडूवरती आल्या त्या 2 धावा.
आणि योगेश म्हात्रेचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे, या टीमचा ट्रम्प कार्ड आहे, त्यामुळे तो कधीही चालतोय. पाहिलं तर पहिल्या सामन्यात तसंच चित्र पाहायला मिळालं. फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा सुरेख केली आणि आता मात्र पाहतोय ते तिसरं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज राजेश म्हात्रे. स्ट्रायकिंगला अतुल क्षेत्ररक्षकांची पाहणी करत असताना यावेळेस फटका पसलाय, समोर क्षेत्ररक्षक नाही, कीपरने कॉल दिलाय आणि अतिशय चांगला झेल टिपत असताना फलंदाज बाद होतोय तो अतुल पाटील. पहिला धक्का लागतोय सापाडे टीमला. आगमन झालंय या मंचावरती, आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तर येथे पाहतोय आपण अतुल पाटील बाद झाला आणि पहिला धक्का या ठिकाणी लागला जातोय तो टीम सापाडे संघाला. सापाडे टीमला पहिला धक्का लागलाय. यावेळेस फटका अलॉंग द कार्पेट डीप मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात, एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला पेकलाय. व्हॉट अ थ्रो. अतिशय चांगली स्ट्रॅटेजी निर्माण करत असताना योगेश आपल्याला पाहायला मिळतोय मैदानामध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेत असताना. पाहतोय आपण इथून मात्र चांगली अद्याप चांगल्या धाबा कुटाव्या लागतील. 50 ते 55 धाबाचं लक्ष ठेवावं लागेल. वन डाऊनचा फलंदाज सागर पाटील मैदानामध्ये आलाय सापाडे टीमच्या बाजूने. गोलंदाज राजेश आहे, ज्याला मात्र पहिल्याच बॉलवरती एक चांगलं मोठा यश लाभलंय. आताचा बॉल चांगला फ्लाईट देण्याचा प्रयत्न, डीप मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहेत, एकच धाव, दुसरे धावेचा प्रयत्न आणि येथून फलंदाज होतोय तो बाद. दुसरा विकेट सॅक्रिफाईस होतोय तो फलंदाज कुणाल पाटीलची विकेट. दिनेश मडबी येतोय चौथ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. यावेळेस फटका चांगला आहे, जास्त उंची आणि लांबी सुद्धा तेवढीच प्राप्त होत आहे. अतिशय चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक, चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार सहर्ष स्वागत. उदयजी तर जतीन स्पोर्टचे मालक उदयजी आयरे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय, ज्यांच्या वतीने आम्हाला टी शर्ट देण्यात आलं. यस बॉल. तर या ठिकाणी षटकार आलाय फलंदाज सागर पाटीलच्या बॅट मधून आणि धावसंख्या पोहोचली आहे ती 29 या आकड्यावरती. तर 29 धाबा झाल्या तिसऱ्या षटकामध्ये आहोत आपण. 4 षटकांचा हा सामना पाहायला मिळतो आपल्याला. अद्यापर्यंत चांगली फलंदाजी झाली आहे, सातत्य टिकवावं लागेल फलंदाजी करत असताना. आताचा बॉल थोडासा फ्लाईट चेंडू मात्र फर्स्ट स्लिपला ट्रॅव्हल होतोय, अडवलं जातोय आणि तेथून एक धाव प्राप्त होत असताना
चांगला बाल होता. षटकार आल्यानंतर मात्र लगेचच चांगला कमबॅक करत असताना गोलंदाज राजेश म्हात्रे तिसरा षटक फेकत असताना म्हात्रेपाडा टीमच्या वतीने म्हात्रेपाडा विपक्ष सापाडे असा आपल्याला विद्यमान सामना या ठिकाणी आपल्याला पाहा मिळतोय. यावेळेस फटका सजवलाय क्षेत्ररक्षक योगेश म्हात्रे. नो मिस्टेक. फलंदाज बाद होतोय. चांगल्या रीतीने झेल टिपला जातोय लॉंग ऑन ला आणि तिसरा धक्का. षटक योगेशने फेकलं. फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये आला अजय म्हात्रे. त्याने मात्र 14 धावा खर्च केल्या आणि तिसऱ्या षटकात राजेश म्हात्रे याने एकूण 9 धावा खर्च केल्या. षटकार येऊन सुद्धा चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. नवीन बॅट्समन पवन मैदानामध्ये येतोय. पवन आणि त्याचबरोबर सागर ज्याच्या बॅटमधून एक षटकाराला अद्याप जर 12 ते 15 धावांचं षटक आलं तर एक बॅटिंग स्कोर उभा राहील त्या मैदानावरती. या बेलेस पुन्हा एकदा टॉपेज लागते. चेंडू मात्र शॉर्ट स्क्वेअर लेग मधून येतो. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा. अक्षय येतोय तोपर्यंत येते 2 धावा मिळाल्यात. दोन्ही धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळतो. अद्याप 5 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. मात्र 5 चेंडूवरती एका दुसरा बिगिट आला तर एक चांगला स्कोर बॅटिंग स्कोर उभा राहील. कारण सपाटी टीमची सुद्धा फार चांगली गोलंदाजी आहे. यावेळेस पुढे आल्यात. डान्सिंग डाऊन द विकेट केल्यात आणि चेंडू मात्र पाहतोय आपण तिथे ते आमचे हॉलिंडर्स असतील. यस फलंदाज बाद आहे. चांगला प्रेक्षणीय झेल टिपला त्या ठिकाणी पाहतोय आपण. राजेश म्हात्रे होते. चांगला झेल अतिशय सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. षटकाराच्या दिशेने चेंडू होता. षटकारच होता मात्र चेंडूला आतमध्ये ओढला राजेशने आणि स्वतः सुद्धा आतमध्ये आलाय. चांगला झेल टिपला गेलाय. यावेळेस फटका बसलाय की काय. चेंडू हवेत आहे मात्र नोमॅन लँड्स मध्ये कॉल देणं फार गरजेचं होतं. कृष्णा दूरवरून आल्या आणि तोपर्यंत येते 2 धावा अंकित करत असताना या धावपळकावरती 34 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला. आजच्या दिवसाचा जर विचार केला तर एकाही संघाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही आहे. म्हात्रेपाडा टीमने मात्र पिंपला संघाच्या अगेन्स्ट 67 धाबा कुठल्या होत्या. त्याच्यानंतर मोठी धावसंख्या कोणत्याही संघाला उभी करता आली नाहीये. 50 पेक्षा जास्त. आताचा बॉल पुन्हा एकदा टॉपे झेल होईल का. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत आणि दुसरी धाव येथे मात्र चेंडूने वळण घेतलंय आणि तिसरी धाव घेत असताना मात्र पाहायला मिळतोय ते फलंदाज होतोय तो बाद. 2च धावा मिळते.
की मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये आणि तिसरी धाव घेत असताना मात्र फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. नवीन बॅट्समन रोशन आणि राज ही जोडी मात्र मैदानावरती पाहा मिळतं आपल्याला. शेवटचं षटक शुभम, शेवटचं षटक अल्पेशचं. आत्ताचा बॉल चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक आहेत समोर मात्र थोडेसे थांबल्यात आणि पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचलायचं होतं. तोपर्यंत ते 2 धावा अंकित केल्या जातात. या धावपळकावरती पाहा मिळतात. एकेरी दुहेरी दाबाडा जास्त प्राधान्य दिलं गेलंय कारण मोठे फटके काय खेळता आहे नाहीये. याचं कारण होते चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्याच ओव्हरमध्ये थोड्याशा, दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या आणि त्याच्यानंतर मात्र या शेवटच्या ओव्हरमध्ये अल्पेशला पाहतोय गोलंदाजी करत असताना. 38 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचलाय. या वेलेस्कर ऑफ द विकेट खेळल्या. चेंडू डीप मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने आल्यात, चेंडूला उचलतात अजय. तोपर्यंत ते दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या धावपळकावरती. शेवटच्या बॉलवरती मात्र या 2 धावा आल्यात आणि एकूण टोटल धावसंख्या जर पाहिली तर 4 षटकाच्या सांगतेनंतर 40 धावा आहेत आणि 41 धावा करायच्यात त्या मात्र या मात्रेपाडा टीमला. करतोय त्याच दरम्यान पुढचे सत्कार मूर्ती असतील आमचे पांडुरंग शेठ भाग्यवंत यांचा सुद्धा या ठिकाणी मान सन्मान केला जाईल. मी संयोजन कमिटीला विनंती करेन की आपल्या शुभाचे पांडुरंग शेठ भाग्यवंत यांचा आपण या मंचावरती यथोचित्त मान सन्मान करावा. डीजे
थँक्यू जगदीशजी पाटील. आयुष्य थोडं छान आहे पण लहान आहे, रडतोस काय वेळा लढण्यात छान आहे. काट्यांची फुलांची झुलती कमान आहे, उचलून घे हवे ते दुनिया इथे दुकान आहे. जगन निरोधक म्हणतो तो इथे बेमान आहे, कारण सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं. कारण निसर्गाचा नियम आहे की सुंदर धबधबा बनायला शेवटी पानालाही वरतून खाली पडावं लागतं. पुनश्च तमाम क्रीडा रसिकांचं आणि खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. जय खांडेश्वर क्रिकेट संघ गोरपे आयोजित जय खांडेश्वर चषक 2021च्या पर्वामध्ये tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन स्मार्टफोन लॅपटॉप आणि त्यांच्या टी व्हीवरती जे आम्हाला ऐकतात पाहतात त्यांचंही मनपूर्वक स्वागत. 41 धावसंख्येचं लक्ष्य असेल, 10.25 आस्किंग रन रेट प्रति षटकामागे इथनं जोडावं लागेल. टीम जय बोले क्रिकेट संघ म्हात्रेपाडा टीमला सापाटे टीमने नक्कीच पाहिलं गेलं तर 40 धावसंख्या उभारल्या गेल्या आणि 41 धावसंख्येचं लक्ष्य चेस करण्याच्या अनुषंगाने एक यशस्वी जोडी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही ज्युनियन ऑलराऊंडर नक्कीच परफॉर्मन्स यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तोच राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे उर्फ बुग्या आता खेळपट्टीवरती तुम्हाला पाहायला मिळते. आमचे क्युरिएटर नक्कीच पडताळणी करत असताना, कारण खेळपट्टी थोडीशी ज्या खेळपट्टीवरती नक्कीच थोडासा विचार विनिमय करावा लागतो. ज्या वेळेला पंच असतात त्यावेळेला पट्ट्या काही म्हणजे थोड्याशा नास्तबूत झाल्यात, तेच क्लिअर करत असताना आमचे क्युरिएटर एकंदरीत 3 दिवसीय स्पर्धा, आजचा तिसरा आणि शेवटचा दिवस. 29 तारखेला या नक्कीच स्पर्धेची सुरुवात झाली. आजचा अंतिम दिवस 31 जानेवारी, शेवटचा महिना, या महिन्यामधील शेवटचा महिना आणि या मॅचचा सुद्धा या शृंखलेतला सुद्धा शेवटचा दिवस तुमच्यासोबत उदयास येत असताना पहिल्या दिवसामध्ये निशान दिलीपन मांगरूळ, तसेच दुसऱ्या दिवसामध्ये जय गावदेव कोळेगाव आणि आता तिसऱ्या दिवसामध्ये या मॅचमध्ये नक्कीच कोण उत्तीर्ण होईल तेही पाहणं तेवढंही गरजेची गोष्ट असेल. 3 चमचमणाऱ्या ट्रॉफ्या, त्याच्यानंतर मालिकावीरसाठी कूलर तुम्हाला पाहायला मिळते. बेस्ट उत्कृष्ट गोलंदाजासाठी शूज आणि त्याच्यात सोबत उत्कृष्ट फलंदाजासाठी सुद्धा आकर्षक शूज तुम्हाला पाहायला मिळतात. सकाळच्या दिवसापासून खूप चांगल्या प्रकारची मेहनत नक्कीच तुम्हाला पाहायला मिळाली. आकाश पाटील नाहीतर त्याच्या समवेत नक्कीच अजून एक गुणसंख्या लेखक आमच्यासोबत जोडलेले होते. त्याच्यानंतर मंगेश भोईर आणि त्याच्यानंतर अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये देवाजी शिसवे आणि त्याच्यानंतर रतन मानेरकर हे 2 ऑफिशियल पंच तुम्हाला पाहायला मिळाले. आणि लाईव्ह म्हणजेच tenniscricket.in च्या माध्यमातून प्रथमेश मिलन आणि रुपेश ही तिहेरी नक्कीच या युवकांचं संगम आपल्याला टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे थेट लाईव्ह प्रक्षेपण तुम्हाला तुमच्या घरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. डीजे थोडंसं वॉल्यूम द्या. थोडासा डीजे मास्टर. हॅलो हॅलो. अतुल पाटील पहिल्या षटकासाठी होत्या तयार. राजेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅक फलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल यावेळेला फ्रंट फूटला जाऊन खेळल्यात. खोलवर टपाचा बॉल अक्षरशः खोदून काढत असताना डीपमध्ये कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते. ज्या ठिकाणी 41 धावसंख्येचा पाठला करायचा होता, 4 षटकामागे 40 धावसंख्या कुठल्या गेल्या. 41 धावसंख्येचं टार्गेट प्रति षटकामागे तुम्हाला 10.25 सरासरी म्हणजे कॅल्क्युलेशन क्रिकेट इथनं खेळावं लागेल टीम म्हात्रेपाडा क्रिकेट संघाला. ज्युनियर ऑलराऊंडर दोन्ही फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात. राजेश म्हात्रे आणि योगेश म्हात्रे आता स्ट्रायकिंग एंडवरती तुम्हाला पाहायला मिळतील. अतुल पाटीलला या धावसंख्या रोखावा लागतील पहिल्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट यावेळेला स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. इनफिल्डला बेदून चेंडू खूपच वेगाने डीपमध्ये जातोय. डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड विकेट वरून जातोय. फंबल झाल्यानंतर 2 धावसंख्या इथनं कंप्लीट झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होता पण धाडस केला नाही, कारण ही धावसंख्या थोडीशी खर्चिक थोडीशी महागडी ठरली असती. त्या अनुषंगाने इथनं थांबवलं गेलं योगेश म्हात्रेच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 3. अतुल पाटील पहिल्या षटकासाठी जिथे 40 धावसंख्या 41 धावसंख्येचं लक्ष्य होतं टीम म्हात्रेपाडा समोर आणि योगेश म्हात्रे आणि राजेश म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतीये. अतुल पाटील ओव्हर द विकेट. यावर लोवर फुटॉस अटेम्प्ट केला. ऑन साईडला फक्त टर्न केला. चेंडूला दिशा देण्याचं काम खूपच वेगाने डीपमध्ये स्क्वेअर लेगला क्षेत्र हा निवडत असताना योगेश म्हात्रेच्या बॅटमधनं वेलकम फॉर 4. अनेक सारे संकट तुम्हाला पाहायला मिळतील. ज्या प्रकारे शर्यतीमध्ये जर घोडा जर तुम्ही पाहिला असेल ना, तर त्या घोड्याला कधीच माहीत नसतं की आपण का पळतोय. खऱ्या अर्थाने त्याच्या अंगावरती जे चापकाचे वार पडतात ना, त्यामुळे घोडा पळत असतो. सांगायचं तात्पर्य एवढंच की अंगामध्ये जेवढे जर अंगावरती तुम्ही क्रिकेटच्या पाटलावरती जेवढे वार सहन कराल ना, तेवढीच विजयाची स्वप्ने तुमची उंच होताना पाहायला मिळतील. या मॅचमध्ये विजयाचे स्वप्न कोण गाठणार, कारण पूर्णपणे दिवसामध्ये 2 मॅच मात्र पूर्णपणे जिंकून म्हात्रेपाडा टीम पुढे सरसावली आणि परास्त मात्र नक्कीच करत असताना तिसऱ्या फेरीमध्ये दाखल झाली. बॅटिंग करत असताना 41 धावसंख्येचं टार्गेट ते रोखलं जाईल की त्या डावा पूर्णपणे चेस केले जाईल, हेही आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये पाहणं तेवढं गरजेचं असेल.
इथे चौकार टोकला गेलाय जिथे गोलंदाज अतुल पाटील होते. धावसंख्या पाहिलं गेलं तर 7 खर्च करत असताना 3 चेंडू फेकून झाल्यात. 41 टार्गेट. अतुल पाटील होता तयार. ओव्हर द विकेट. लोवर फुल टॉस ऑन साईडला खेळण्याचं होतं. बॅटचा स्पर्श येऊन आतली गडा होती. यष्टीरक्षक चेंडूच्या खाली नक्कीच तुम्हाला पाहायला एकही धावसंख्या नाही. खरे अर्थाने डान्सिंग डाऊन द ट्रॅक नक्कीच योगेश दाखवत्या सुद्धा की कशा प्रकारचा फटका खेळायचा होता. पण क्रिकेटचा खेळ आणि राजकारणी खेळ ते संपल्यावर संपतं की सत्ता गेल्यावर नंतर जशी शानपण संपतं ना तसा हा क्रिकेटचा खेळ असतो. रिव्हर्स शस्त्र बाहेर करलं. खूप चांगल्या प्रकारचा फटका. इम्प्रूव्हायझेशन स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालं. गॅप शोधली गेली. ज्या प्रकारे एखाद्या सुईमधनं दोरा हुआ तशाच प्रकारचा हा फटका सजवला गेला. ज्या प्रकारे कोऱ्या कागदावरती आपण रंग चढवतो ना तसा फटक्यावरती रंग चढवला गेला आणि त्या फटक्यावरती मोहर होती योगेश म्हात्रेच्या नावाची. चौकार. राखायचा होता तो आता पूर्णपणे सरसावत असताना तो कंप्लीट केला गेलाय. धावसंख्या 11 आकड्यावरती. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. अतुल पाटील होता तयार. यावेळेला सुंदर नक्की चेंडू होता. पंचांचा इशारा कारण अगदी पाहिलं की तर यष्ट्यांच्या वरतून हा चेंडू पाहायला मिळाला. धोकादायक नक्कीच हा चेंडू होता. लगेचच ते पाहिलं गेलं तर मुवमेंट कॅचअप केली गेली अतुल पाटील यांची. लगेच स्वतःला सावरत असताना बचावले गेले आणि आता पाहिलं गेलं तर अगदी बॉडीवरती आदळला असा हा चेंडू. धावसंख्या 12. शेवटचा बॉल. यावेळेला फ्रंट फुटा जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता. कॅच होती. नामी संधी होती त्या ठिकाणी. योगेश म्हात्रेची गोल्डन विकेट होती ती सोडत असताना त्या ठिकाणी फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते. ती चुकी करतात. शेवटच्या बॉलवरती एकही धावसंख्या नाही. पहिल्या षटकाचा इथनं खात्मा होत असताना ज्या ठिकाणी अतुल पाटील होते आणि म्हात्रेपाडा टीमला चेस करायचे होते. 41 धावसंख्या आणि पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात धावसंख्या 12. सवारी भवानी 300 वर्षानंतरही लोकांच्या मनात तसंच जिवंत राहणं ना हा तर कर्माचा खेळ आहे. सत्ताधारी माणसं लढतात पैसा आणि वित्तासाठी पण माझा शिवबा रडला फक्त आणि फक्त हिंदवी स्वराज्यासाठी. पुन्हा एकदा त्रिवार मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराजांना आणि श्रीपतजी जाधव यांच्याकडनं सुवर्ण संधी. जी म्हात्रेपाडा टीम नक्कीच बॅटिंग करते. कोणताही फलंदाज जर 3 चेंडूवरती 3 2 चेंडूवरती 2 षटकार लागोपाठची लगावतो इकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये झाले जमा. 12 धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर मात्र अतुल पाटीलच्या अगेन्स्ट खेळला गेला. त्याने एक चौकार पाहिलं गेलं तर योगेश पाटीलचे 2 चौकार पाहायला गेले. योगेश म्हात्रेचे आणि राजेश म्हात्रे पाहायला गेलं तर आता स्ट्रायकिंग एनवरती असतील. दुसरा षटक इथनं प्रगतीपथावरती असेल. गोलंदाज नक्कीच थोडी क्षमा असावी जे लाईव्हच्या माध्यमातून पाहतात कारण 12th मॅन निलेश आहेत त्या ठिकाणी दुसऱ्या षटकासाठी. थँक्यू. निलेश होता तयार. राजेश म्हात्रे त्या ठिकाणी. राऊंड द विकेट. पहिलाच बॉल ऑन साईडला. फटक्याची मोहर आहे का मिस्टॅमिंग झाला हेही पाहायचं आहे. क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी. शेवटच्या मुवमेंटला अगदी मागे जाऊन थोडेसे पुढे सरसावले आणि या मॅचची विकेट कॅरी करत असताना राजेश म्हात्रेला आता परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पाहिलं गेलं तर प्रत्येक गावागावाच्या चौकामध्ये या दिवसाची वाट पाहत असतात प्रत्येक समाजसेवक. त्याच्यानंतर ज्यांनी समाजाच्या हितासाठी सातत्याने मेहनत केली ना ते सर्व पदाधिकारी नक्कीच वाट पाहत असतात आणि तीच वाट आतापर्यंत पूर्णपणे जवळ येत असताना चालली आहे. ती म्हणजे 19 फेब्रुवारी. ते सुमधुर गाणं डीजे मास्टरच्या माध्यमातून पहिलं यश मिळालं जिथे गोलंदाज निलेश होते. पहिल्याच बॉलवरती विकेट कॅरी केली गेली ती म्हणजेच राजेश म्हात्रेची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लीडर ऑफ द फंड कृष्णा म्हात्रे. निलेश
याला रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर मिस होतात. आणि याच दरम्यान विनंती करतोय टीम मांगरूळ आणि त्याच्यानंतर कोलेगाव टीमचे कॅप्टन जर आला असेल तर रिपोर्टिंग करायची आहे. विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन. पडल्यानंतर काहीसा मिडल स्टिकवरनं हा चेंडू गेला, त्या अनुषंगाने डॉट बॉल इथनं फेकत असताना निलेश कमबॅक केला जातं या मॅचमध्ये निलेशच्या माध्यमातून. योगेश यावेळेला रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढलं होतं, दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथनं बर्बाद होत असताना आणि सापाटे टीम इथनं सांगत असताना की हम ना कभी हारे ना कभी हारेंगे, हम तो यहाँ जीतने आए हैं और जीत कर ही जाएंगे. फलंदाज बाद. त्यानंतर तोफ दागली गेली ती म्हणजेच निलेश नावाची, आणि त्या तोफेने 2 किल्ले पाडले गेले ते म्हणजेच मात्रेपाडा टीमचे. या मॅचमध्ये नक्कीच मात्रेपाडा टीम कधीही पुनरागमन करू शकते, कारण ज्या अर्थाने समुद्राची खोली कोणीच पाहिलं गेलं तर मोजू शकत नाही ना. आणि ज्या वेळेला एखाद्या नदीला जेव्हा पूर येतो ना, बहाड येतो ना, तेव्हाच तो कधीच विसरू शकत नाही, कारण समुद्राची सर्व घाण जे समुद्राकडे क्षमता असते ती घाण बाहेर फेकण्याची ना, तसेच या मॅचमध्ये नक्कीच कोण कोणाला फेकेल तेही पाहणं तेवढं गरजेचं. नवीन फलंदाज अँड्रे रसेलची उपमा दिली जाते अल्पेश म्हात्रे. यावेळेला थांबून खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर कॉट बियांची इथनं अपील केली जाते. अपील फेटाळतात पंच, कारण बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क नव्हता. ते सांगत असताना खूप परिस्थितीमध्ये वावरताना दिसते, कारण पहिल्या षटकामध्ये जो रास्किंग रन ठेवायचा होता तो क्रॉस केला गेला. त्याच्यानंतर निलेश पूर्ण कमबॅक करत असताना 4 चेंडू फेकून झाला, 2 गडी बाद केल्यात. आणि अजूनही एक प्लस पॉईंट असेल की एकही धावसंख्या निलेशने खर्च केली नाही. अजूनपर्यंत टिकवत असताना शिरकाव करू दिला नाही मात्रेपाटा टीमला या ओव्हरमध्ये. यावेळेला सन्मानजनक हा फटका, वेट अँड वॉच, थांबून खेळले गेलेत. बॅकवर्ड पॉईंटला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. 2 धावेचा कॉल, धोकादायक दोरीची धाव ठरू शकली असती अल्पेश म्हात्रेची, पण व्यवस्थितरित्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचले गेल्या, जिथे रतन मानेरकर नक्कीच आपल्याला पाहायला मिळालं पंचांच्या भूमिकेमध्ये. आणि ते एक सुरेख डिसिजन इथनं देत असताना की बॅट्समन असेल नॉट आउट. 2 धावसंख्याला 5व्या चेंडूवरती धावसंख्या आता कुठे वाढतीये, ज्या अनुषंगाने नक्कीच एखाद्या बोटीचा वाढवण्याचं काम केलं दुसऱ्या षटकामध्ये, ते म्हणजेच बॅट्समन अल्पेश म्हात्रेने. धावसंख्या 14 आकड्यावरती स्कोर कार्ड पोहोचले गेले. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना आणि शेवटचा बॉल अद्यापर्यंत पाहिला गेला तर असेल शिल्लक. या मॅचमध्ये खूप सारा चढउतार तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये वर्चस्व फलंदाजाचं राहिलं, त्याच्यानंतर गोलंदाजाचं वर्चस्व. निलेश शेवटचा बॉल, यावेळेला शफल होऊन आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षक बीट झाल्यानंतर फाईन लेग आणि थर्ड मॅन फक्त पाहत राहिले. आणि बॉल ज्या क्षेत्रामध्ये गेला ना, त्या क्षेत्रामध्ये आउटफील्ड कधीच खराब नसते, तोच म्हणजे लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र टीमसाठी येतो हा नशिबाचा चौकार. इतिहास पाहिला गेला ना, तर आभाळाचा पेपर आणि समुद्राची जर शाई गेली ना, तरी त्यांची कारकिर्दी संपणार नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनीच सुद्धा त्यांना घडवलं गेलं. जिजाऊ मातांच्या चालत्या फिरत्या विद्यापीठामध्ये नक्कीच त्यांनी शिक्षण घेतलं होतं. आणि त्यांची कारकिर्दी जर आपण पाहिली गेली ना, तर दिवसाची रात्र होईल तरी त्यांची कारकिर्दी संपणार नाही. 2 षटकांचा खेळ झाला, संपन्न 18 धावसंख्या स्कोरबोर्डवरती. जिथे बॅटिंग करते ती म्हात्रेपाडा 41 धावसंख्येचं टार्गेट ठेवलं होतं, आणि त्यांना सडेतोड उत्तर देत असताना आपल्याला टीम सापाडे पाहायला मिळते. सागर गोलंदाज ओव्हर द विकेट. कृष्णा मात्रेसाठी हा बॉल बॅकवर्ड पॉईंटला, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होते. एक टप्प्यावरती चेंडूला उचलत्या 2 धावेचा कॉल नसेल, कारण क्षेत्ररक्षण तेवढं दर्जेदार झालं. फिल्डिंग इथनं सजवत असताना ज्यावेळेला नक्कीच सातत्याने जर यूट्यूब जर तुम्ही ओपन जर केलं ना, तर ज्या प्रकारे एखादा फलंदाज एखादा गोलंदाज जेवढा परिचित असतो ना,
तेव्हा जॉन्टी रूट्स याचं नाव टाका, म्हणजे त्याची फिल्डिंग कशा प्रकारची असते ना, ही सातत्याने तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळेल. तशाच प्रकारचं क्षेत्ररक्षण झालं, एक धाव एकवटली गेली. धावसंख्या 19 ऑन द बोर्ड, 19 धावसंख्या. एवढा ऑन साईडला उचलला फटका. परिचय देत असताना का मला आंध्र रसेलची उपमा देत असताना हे सांगत असताना अल्पेश म्हात्रेच्या बॅटमधनं हा क्लासिकल स्ट्रोक बिगिट षटकार. शेर के दहाड़ से भी खतरनाक होती है, ते सांगून दिलं. जसा रडारमध्ये बॉल आला ना, बॅटवरती मिडल झाला ना, त्यावरती मोहर होती षटकाराची. कारण ज्या वेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये जो स्वीट साऊंड बॅटचा आला ना, त्या अनुषंगाने समजलं होतं की हा खूप लांब चेंडू आपल्याला आणावा जावा लागेल. धावसंख्या वाढली षटकाराने 25. 25 या आकड्यावरती सागरच्या अगेन्स्ट ठोकला जाणारा अल्पेश म्हात्रेचा प्रहार षटकार. कोलवा टप्पाचा बॉल हेलिकॉप्टर स्ट्रोक उडवला, सरळ रेषेत खेळतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधनं धनुष्य बाणासारखा सरळ हा बॉल सीमा रेषे पार आणि अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका देऊन जाईल अल्पेशला. धाबा 4 आणि षटकारानंतरचा येतो हा चौकार. नक्कीच तुमचा अपमान करतील असं काही करू नका, कारण शृंखला सुसज्ज तुम्हाला पाहायला मिळते आणि शृंखलेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये अशा प्रकारचं कृत्य करू नये म्हणजे विनंती असेल. थँक्यू. कारण क्षेत्ररक्षण हा नक्कीच प्रत्येक आयोजनाचा हा कणा असतो. कारण क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं तर प्रेक्षक जर नसले कोणत्याही शृंखलेला मजा नसते. आणि ते प्रेक्षक आमचा कॉपरेट नक्कीच करत असताना चौकार आलाय सागरच्या विरुद्ध षटकारानंतरचा चौकार. अजून एक चांगला फटका ऑन साईडला टर्न केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी मिड विकेट. 3 टप्प्यावरती चेंडूला अडवला जातोय. नॉन स्ट्रायकिंग इनवरती फेकी केली गेली. जो आस्किंग रेट दुसऱ्या षटकामध्ये जो कमी पाहायला मिळाला आता वाढवत असं, कारण हे 2 फटके खूप इम्पॉर्टंट ठरले जे अल्पेश म्हात्रेच्या बॅटमधनं पाहायला मिळाले. आणि धावसंख्या आता 30 पर्यंत विचार केला की तर 11 धावसंख्येची इथनं गरज असेल. आणि बॉल माफ करा, रिकन्सिलेशन करतात कारण स्कोरवरती नक्कीच नमूद नव्हती धावसंख्या. 31 धावसंख्या म्हणजे आजपर्यंत विचार केला गेला तर 10 धावसंख्येची गरज असेल. अल्पेश म्हात्रे मंकी विकेट. मी आधीच म्हटलं होतं की या शृंखलेमध्ये मंकी विकेट हा ग्राह्य धरला जाणार नाही. जर वारंवार फलंदाज नक्कीच क्रीज सोडून जात असेल तर तुम्ही मंकी विकेट नक्कीच घेऊ शकता. 10 धावसंख्येची गरज असेल. या षटकातले 2 चेंडू अद्याप शिल्लक असेल म्हणजे 8 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. अजून एक चांगला फटका उडवल्या हवेमध्ये. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होते पण ते फक्त पाहत राहिले आणि अल्पेशची तलवार देऊन जाईल. धाबा 6 आणि इट्स बिग इट्स षटकार. अंगरुल टीमचे कॅप्टन आणि कोळेगाव टीमचे कॅप्टन बंटी पाटील किंवा बबलू पाटील जर ऐकत असाल तर 4 धावसंख्येची अद्याप गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 7. पूर्णपणे पुनरागमन केली गेली आहे ती म्हात्रेपाडाने या मॅच मध्ये. अजून एक थांबवून केले फटका ऑन साईडला उडवला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. जेल तर स्वीकारतात. शेवटच्या क्षणाला बॉडी लँग्वेज सांभाळला गेला आणि अल्पेश म्हात्रेला नक्की दुसऱ्या षटकामध्ये थांबवलं असतं तर कदाचित या मॅच मध्ये पलटवार आपल्याला पाहायला मिळाला असता. पण तर सन्माननीय जयजी पाटील आणि त्यांचे समवेत आशिष पाटील नक्की साहेबांचं शुभ आगमन होतंय. राजाजी पाटील यांचे सुपुत्र नक्की त्यांचं शुभ आगमन आमच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. तुमचंही मनपूर्वक स्वागत. जय खांडेश्वर चषक 2021 या पर्वामध्ये अनेक मान्यवर होते. सकाळच्या सत्रामध्ये तुम्ही राजाजी पाटील यांना सुद्धा पाहायला गेलं. जीवनातला पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातला एक छोटासा अमूल्य वेल देऊन त्यांनी या शृंखलेला दिलं. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि ऑनलाईनच्या माध्यमातून tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आम्हाला घर बसल्या या मॅचचा एन्जॉय घेतात त्यांचंही मनपूर्वक स्वागत. फक्त एका धावसंख्येची गरज असेल. अल्पेश बाद झाल्यानंतर 2 बंधुराज मैदानाच्या आतमध्ये 4 धावसंख्येची गरज असेल. माफ करा कारण 6 चेंडू, कारण षटकार आल्यानंतर मॅच खुली झाली होती पूर्णपणे आणि 6 चेंडू आणि इथनं 4 धावसंख्येची गरज असेल जिंकण्यासाठी टीम म्हात्रेपाडा क्रिकेट संघाला. मच्छिंद्र म्हात्रे वेल फिनिशर
म्हणून ज्याची नक्कीच गणना केली जाते मात्रेपाडा टीमच्या माध्यमातून तोच वेल फिनिशर. पहिल्याच बॉलवरती मॅच फिनिश करेल का की शेवटपर्यंत मॅचला जिवंत ठेवण्याचं काम करेल टीम सापाडे ही मैदानामध्ये पाहूया. फिल्डिंग इथनं सजवत असताना यष्टीरक्षकाच्या माध्यमातून अतुल पाटील आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्या पद्धतीने क्षेत्ररक्षक इथनं सजवत असताना छोटे प्रेक्षक या वर्गामध्ये थोडीशी चलबिचल मैदानाच्या आतमध्ये चालू, कारण मॅच तेवढी इम्पॉर्टंट आहे. 6 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. यावेळेला सन्मान देता चेंडूला ऑफ स्टिक वरती हा बॉल होता. अक्षरशः सन्मान देत असताना एकच धाव होईल कंप्लीट. पॉईंटच्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वळला गेलाय. एकच धावसंख्या झाली कंप्लीट. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. धावसंख्या 3ची गरज असेल. कृष्ण मात्रे गेल्यात आता स्ट्रायकिंग इन वरती, ज्या अनुषंगाने तिसरं षटक थोडंसं महागडं हाताळलं गेलं. अल्पेश मात्रेच्या बॅटमधनं नक्कीच आपल्याला 2 षटकार एक चौकार पाहायला मिळाला. त्या अनुषंगाने मॅचमध्ये पुनरागमन केलं टीम मात्रेपाडाने. दुसऱ्या षटकामध्ये निलेशची उल्लेखनीय कामगिरी केली. निलेश सारखी गोलंदाजी हाताला लावली होती सागर यांनी, पण पूर्णपणे 19 धावसंख्या त्या षटकामध्ये खर्च झाल्या. त्याच अनुषंगाने मात्रेपाडा टीम आता पूर्णपणे या मॅचमध्ये कंबर कसत असताना 5 चेंडू अजूनही 3 धावसंख्येची गरज असेल. 2 डॉट चेंडू ना पूर्णपणे मात्रेपाडा टीमवर दर्पण टाकतील आणि विजयाची स्वप्न पूर्णपणे तुडवण्याचं काम करतील. यावेळेला फटका तर चांगला ऑफ ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. विजयचा हा फटका असेल का? आणि पाहिलं गेलं तर 4 चेंडू ठेवून इथनं मॅच फिनिश केली आहे. फिनिश इथनं करत असताना कृष्णा मात्रेच्या बॅटमधनं हा फटका आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल झाली आहे टीम मात्रेपाडा. हडलक टीम सापाडे या शृंखलेमध्ये नक्कीच सहभाग घेतल्याबद्दल तुमचंही खूप खूप धन्यवाद, कारण वेलीवरती नक्कीच टीम सापाडेने कोऑपरेट केला. आणि जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, जिथे नक्कीच ड्रॉ केला जाईल 3 संघांच्या समोर. यायचे मात्रेपाडा टीमचे कॅप्टन लगेचच आणि कोळेगाव टीमचे कॅप्टन आणि मांगरूळ टीमचे कॅप्टन नक्कीच आलेले आहेत. या 3 संघामध्ये नक्कीच इथनं ड्रॉ केला जाईल. एकामध्ये बाय नक्कीच नाव लिहिलं गेलं आहे आणि त्याच्यानंतर 2 ज्या चिठ्ठी आपल्याला पाहायला मिळतील ते MT पाहायला मिळतील. ज्याच्या हातामध्ये नक्कीच बायची चिठ्ठी असेल ती थेट मेगा फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि ज्यांच्या हातामध्ये ज्या कोऱ्या चिठ्ठ्या असतील त्या दुसऱ्या मॅचमध्ये नक्कीच आपल्याला 2 लढतीमध्ये पाहायला मिळतील. जाऊया आपण जगदीशजी पाटील यांच्याकडे. थँक्यू. तर चला 3 टीमचे कॅप्टन मांगरोल, त्याचबरोबर जय गावदेव कोळेगाव संघ आणि जय बोले मात्रेपाडा. तर मात्रेपाडा टीमचं कॅप्टन या आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच